हॅलो एव्हरीवन. जी-एसमधील आपण पॉलिटी बघत आहे आणि ते पॉलिटी अप्पा आत्मनिर्भरचा PYQ ॲनालिसिस ठोकळा यामधून बघत आहे. कारण की या ठोकळ्याच्या बाहेर आपल्याला सिलेबसमध्ये जे काही मेन्शन केलेल्या बाबी त्याच बाबी आपल्याला बघायला मिळतात आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्या सर्व काही सिलेबसचं जे काही पार्ट ते कवर होतो. त्या उद्देशाने कंबाईन प्री असो या राज्यसेवा प्री असो आणि कोणतीही सरळ सेवेची प्री असो ज्यामध्ये GSचा पार्ट आहे आणि ह्या सर्व बाबी तुम्हाला या बुक्समधूनच बघायला मिळणार. आणि याचा एकच फायदा की आपण व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेत आहे, म्हणजे जेणेकरून तुमची खूप साऱ्या कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि रिव्हिजन पण होईल. तर बघा, फर्स्ट चॅप्टर आपण क्लिअर केलेला आहे. आता सेकंड चॅप्टर प्रस्तावना, यापासून आपण संघ व त्याची राज्यक्षेत्र हे पण बघू. तर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर प्रस्ताविका आपण जशा पद्धतीने सिक्वेन्सनुसार घेतो त्याच पद्धतीने हे पण चॅप्टर आपल्याला सिक्वेन्सनुसार घ्यायचं, कारण की लक्षात ठेवण्यामध्ये थोडंसं सोपं जाईल आपल्याला. ज्या पद्धतीने आपण सिक्वेन्सनुसार बघतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पण चॅप्टर बघायचं आहे. महत्त्वाची माहिती, आता यामध्ये सर्व काही सिक्वेन्सनुसार तुम्हाला प्रस्तावनेबद्दल सर्व काही डिटेलमध्ये माहिती मिळणार. त्यानंतर आपण प्रश्न स्वरूपात आणि त्याचे स्पष्टीकरण बघणार आहोत. प्रस्ताविका प्रस्ताविका महात्मा गांधींच्या माझ्या स्वप्नातील भारत उभारण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच कुठेतरी प्रस्ताविकेबद्दल महात्मा गांधी यांचं स्वप्न म्हणजेच तुम्हाला विचारू शकते की माझ्या स्वप्नातील भारत हे उभारण्याचा प्रयत्न कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे, तर महात्मा गांधीची. लक्षात ठेवा ही प्रस्ताविका. आता या प्रस्ताविका म्हणजेच उद्देशपत्रिका पण नाव आहे त्याला आणि सरनामा पण. आता या सरनामा म्हणजेच प्रस्ताविकेच्या पृष्ठाच्या 4 कोणाच्या बाजूस 4 प्राण्यांची रेखाचित्रे आहेत. तर ते प्राणी कोणते ते पण विचारू शकते तुम्हाला. हत्ती, घोडा, बैल, सिंह. कुठेतरी तुम्हाला हत्ती, घोडा, बैल त्या जागी गाय पण देऊ शकते. तर हत्ती, घोडा, बैल, सिंह. भारतीय विधिमंडळाच्या इतिहासात केवळ 1919च्या कायद्यातच प्रस्तावना देण्यात आली होती. बाकी इतर कुठेही तुम्हाला बघायला मिळत नाही. तर प्रथमतः कोणत्या कायद्यामध्ये प्रस्तावना देण्यात आली हे पण तुम्हाला विचारू शकते. तर भारतीय विधिमंडळाचा इतिहास फक्त 1919चा कायदा. संविधानास प्रस्ताविका असलेला अमेरिका हा जगातील पहिला देश आहे. कारण की आपण प्रस्ताविका जी घेतली, आपण कालच्या लेक्चरमध्येच बघितलं आपण की प्रस्ताविका आपण कुठून घेतली, तर आपल्या अमेरिकेच्या संविधानामधून. कारण की पहिल्यांदा अमेरिकेच्या संविधानामध्येच प्रस्तावना आपल्याला बघायला मिळते, जी की जगातील पहिला देश आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत सार्वभौम झाला. तरी राष्ट्रकुल मंडळाच्या सदस्य राहण्याचा निर्णय भारताने घेतला होता. हे पण प्रश्न आलेला आहे. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत सार्वभौम झाला. स्वातंत्र्याने सार्वभौम म्हणजेच त्या आपल्या भारतावर कोणत्याही इतर जे काही कंट्री आहे त्याचं अधिपत्य राहिलेलं नाही. तर धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा पायाभूत संरचना भाग आहे, हे बोंबई खटल्यामध्ये म्हटलेलं आहे. कोणत्या खटल्यामध्ये, तर बोंबई खटल्यामध्ये म्हटलेलं आहे. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा पायाभूत संरचना भाग आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कोणताही धर्म नाही, राज्य स्पेसिफिक धर्माला फॉलो करत नाही, म्हणजे प्रत्येक धर्म समान आहे. तर पुढे सरनाम्याच्या पृष्ठाचे सुलेखन म्हणजे जे काही कोरिओग्राफी जर बघितलं तर प्रेम बिहारी नारायण राजदाता, म्हणजे सरनाम्याचे जे काही लेखन आहे सुलेखन हे प्रेम बिहारी नारायण राजदाता. तर यांनी काय केलं होतं, तर एक इंटरेस्टिंग बाबा, यांनी पैसे वगैरे मागितले नाही लेखनाचे. तर त्यांनी म्हटलं होतं की सरनाम्याच्या प्रत्येक पेजवर माझं नाव असायला पाहिजे. जनतेच्या आशा आणि आकांक्षा राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत प्रतिबिंबित होतात. बरोबर आहे. हे सर्व काही प्रस्ताव आपल्याला दाखवून देते की सर्व काही जनतेशी संविधान अर्पित आहे. तर हे जनतेच्या आशा आकांक्षा राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये प्रतिबिंबित होतात. भारतीय समाजवादाचे उद्दिष्ट मार्क्सवाद गांधीवाद यांचा मेळ घालण्याचा असून त्याचा झुकाव गांधीवाद समाजवादाकडे आहे. तर लक्षात ठेवा, भारतीय समाजवादाचे उद्दिष्ट जर बघितलं तर मार्क्सवादी आहे, गांधीवादी आहे, पण जास्तीत जास्त झुकाव कुठे, तर गांधीवादी समाजवादाकडे आहे. तर हे लक्षात ठेवा, विचारू शकते. नकाराविरुद्ध भारतीय संघ खटला 1983चा आहे, यामध्येही तुम्हाला बघायला मिळते. पुढे बघा, अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली आहे. तेथूनच आपण ही कॉन्सेप्ट घेतली आहे, म्हणजे प्रस्ताविका आपण अमेरिकेच्या घटनेतून घेतलेली आहे. प्रस्ताविकेची सुरुवात जर बघितली, आम्ही भारतीय लोक, यातून लोक हेच सत्तेचे अंतिम स्रोत असल्याचे स्पष्ट होते. कारण की आम्ही भारतीय लोक म्हणजे स्वतःप्रती अर्पित करत आहोत, म्हणजेच लोक हे सत्तेचेच काय अंतिम स्रोत आहे, असं आपल्याला प्रथमतःच प्रस्ताविकेमध्ये बघायला मिळते. आता जनता ही सार्वभौम आहे, मग हे तत्व कोणाचे होते, तर जॉरूक रुसोचे हे भारतीय घटनाकारांनी स्वीकारलेले तत्व दिसते आपल्याला. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. तर त्याला 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता मिळाली. तर 22 जानेवारी 1947ला मान्यता, 13 डिसेंबर 1946ला ते ठराव मांडण्यात आला उद्दिष्टांचा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून. हे लक्षात ठेवा. पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावात काय आहे मग, तर प्रथम स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. त्यानंतर भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल. हे आपल्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये बघायला मिळते आपल्याला. तर भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, म्हणजेच भारत एका स्पेसिफिक धर्माला फॉलो करत नाही. भारत धर्म मानत नाही असं नाही आहे, धर्मविरोधी नाही आहे, धर्माच्या विरोधात पण नाही आहे, धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजेच सर्व काही बॅलन्स आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. तर म्हणजे जे की सर्व धर्मनिरपेक्षता म्हणजेच सर्व धर्माला संभाव. सर्वात जास्त धर्मनिरपेक्ष राज्य युरोप खंडात आपल्याला आढळतात. सर्वात जास्त कुठे धर्मनिरपेक्ष राज्य, युरोप खंडात. भारत असा पहिला देश आहे जे पहिल्या निवडणुकापासूनच सर्व नागरिकांना मतदान अधिकार देण्यात आला होता त्यांच्या भारताकडून. काँग्रेसच्या 1955 मधील आवडी अधिवेशनात अध्यक्ष कोण होते, UN डेबर, आणि समाजवादी समारचनेचे तत्व स्वीकारण्यात आले होते त्यावेळेसच.
घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आला नाही. हे एवढं लक्षात ठेवा, समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट नाही घटनेत. भारत गणराज्य आहे कारण भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर न येता निवडणुकीद्वारे येते. अप्रत्यक्षरित्या सत्तेवर येतात. अप्रत्यक्षरित्या सत्तेवर येतात. प्रस्ताविका ही जरी घटनेची प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली. बघा, सुरुवातीला दिसते आपल्याला संविधानाच्या प्रस्ताविका, तर मग पहिल्यांदा प्रस्ताविका तयार झाली असं वाटेल. नाही, प्रस्ताविका ही जरी घटनेच्या सुरुवातीला असेल पण संपूर्ण घटनेनंतर ती अधिनियमित करण्यात आली. प्रस्तावना ही एकमेव बाब अशी आहे की ती संविधान सभेत चर्चा व मतदानाविना पारित करण्यात आली. याच्यावर चर्चा पण आणि मतदान पण झालेलं नाही. सार्वभौम म्हणजेच तुम्हाला राज्यसभा मुख्य 2013ला विचारलेला आहे. सार्वभौम म्हणजेच बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच भारत स्वतःला जर निर्णय घ्यायचे असेल तर स्वतः घेऊ शकतो. इतर राष्ट्र त्यावर नियंत्रण करू शकत नाही निर्णय घेण्यासाठी. स्वतः सार्वभौम आहे निर्णय घेण्यामध्ये व रद्द पण करू शकतो. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. भारताचा काय संघ जे काय आहे हे इतर भूप्रदेश काय हस्तगत करू शकतो. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचा अधिकार पण आहे. आणि ते समोर तुम्हाला दिलेले आहे. 4 डिव्हाइसेस ऑफ डायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसीचे जे काही डिव्हाइसेस तुम्हाला दिलेले आहे, सांगितलेले आहे. रेफरंडम सार्वमत, तर इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार घेणे, रिकॉल परत बोलावणे, आणि काय आपल्या डिव्हाइसेस डेमोक्रेसीच्या बघायला मिळतात डायरेक्ट प्रत्यक्ष लोकशाहीचे. तर भूतानमध्ये एक कुटुंब एकमत अशी पद्धत आहे. स्वातंत्र्य समतेपासून वेगळे व अलग करता येत नाही. समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि PSI मेन 2013मध्ये विचारलेला आहे. प्रस्तावनेला भारतीय घटनेचा आत्मा. आता हे मेन्सला विचारलं तर प्रीला पण विचारू शकते, काय सांगता येते असं आहे. या पद्धतीने म्हणून ह्या बुकची एक व्हॅल्यू आहे आज पण, की सर्व बाबी जे काही प्रश्न विचारतो आयोग तिथेच फिरून प्रश्न विचारले जाते. एवढं, आणि की आपण जेव्हा प्रश्न सिलेबस म्हणजे PYQ ॲनालिसिस करून जरा जेव्हा आपण काही वाचन करतो तर तुम्हाला माहिती आहे की सर्व बाबी तुमच्या डोळ्याखालून जातात. प्रस्तावनेला भारतीय घटनेचा आत्मा ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेला आहे. प्रा. KT शहाने धर्मनिरपेक्ष व समाजवादी ही दोन्ही विशेषणे भारतीय संघराज्याला लावावीत अशी दुरुस्ती सुचवली होती. की धर्मनिरपेक्ष व समाजवादी ही दोन्ही विशेषणे भारतीय संघराज्याला लावावी हे त्यामध्ये दिसून पडते असं सांगितलं होतं KT शहाने. पण घटना समितीत नामंजूर झाले व पुढे इंदिरा गांधी सरकारने 42व्या घटनादुरुस्ती 1976 मध्ये ते साध्य केले. फ्रेंच राज्यक्रांतीतून काय घेतलं आपण, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्त्वे आपल्या सरनाम्यात घेतली. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे. मेन्स STI 2015मध्ये विचारला. तर भारतीय निधर्मीपणा म्हणजे धर्मनिरपेक्षता एक मोझेक फ्रेम म्हटले आहे, कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मान्य व स्वातंत्र्याने राहतात. म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे आपला. वेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. तसेच ते सामान्य माणसाला एकत्र आणते, कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे म्हणजे स्टेट रिलिजन स्थान नाही. हे राज्यसेवा पूर्व 2013मध्ये विचारलं. हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या प्रश्न विचारल्यानंतर काही प्रश्न रिपीट होतात, काही प्रश्न मेन्सला विचारले, प्रीला विचारतात, प्रीला विचारले तर मेन्सला विचारतात. म्हणून आपल्याला PYQ हे बुक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये रिव्हिजन व्हायला लागली आणि जे काही परीक्षेमध्ये विचारले तेच आपल्याला वाचायचं काम पडणार आणि जे फापडपसारा आहे ते स्किप केल्या जाईल. म्हणजे कमी वेळेत तुमचं जास्त रिव्हिजन होईल. तर आता आपण बघूया प्रस्तावना इन डिटेलमध्ये विथ क्वेश्चनसोबत. तिलाच उद्देशपत्रिका म्हटलं जाते, तिलाच नांदी म्हटलं जाते. तर बघा, पहिला प्रश्न आहे, समजून घ्यावं लागते सगळे आपल्याला. पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. आता सरनाम्याविषयी उद्देशपत्रिकेविषयी काही विधाने आहेत. पहिलं विधान आहे, सरनामा हा राज्यघटनेतला जे प्रस्तावित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो. बरोबर आहे, कारण की राज्यघटनेला प्रस्तावित आणि प्रचारित करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. म्हणजे साधे सिंपल भाषेमध्ये सरनामा हा घटनेला स्पष्ट करतो, जेथे तेथे जे संदिग्ध अर्थ आहे तिथे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर आहे. तर संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली तशी सरनाम्यास दिलेली नाही. तर हे चुकीचं आहे, कारण की प्रस्ताविकेला राज्यघटनेमध्ये संविधान सभेने काय इतर भागांप्रमाणे कायदेशीर मान्यता दिलेली आहे. म्हणून आपला या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त विधान अ बरोबर. आता स्पष्टीकरण बघूया. विधान अ बरोबर काय, कारण की सरनामा घटनेची उद्दिष्टे कथन करतो. बरोबर आहे. त्यातील भाषा ज्या ज्या ठिकाणी संदिग्ध वाटते त्या त्या ठिकाणी घटनेचा अवैधानिक अर्थ लावण्यास सरनामा मदत करतो. अर्थ लावण्याचं कार्य म्हणजे न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे सर्व काही कार्य करते. विधान ब चुकीचे आहे, कारण मान्यता तर सोडा, प्रस्तावना ही एकमेव बाब अशी आहे की संविधान सभेने चर्चा व मतदानाविना पारित केली, म्हणजेच तिला मान्यता ऑलरेडी मिळालेली आहे. तर हे बरोबर आहे. तर आता पुढील प्रश्न दुसरा, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे. तर आर्थिक न्यायाचे तत्व आपल्याला स्पष्टीकरण म्हणजे समाविष्ट केलेले आहे त्याबद्दल बघायचं आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे. यामध्ये आर्थिक न्यायाची तत्व आहे का, हो दिसून पडते, म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे. बाकी राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क यामध्ये तर नाहीच. मूलभूत हक्क आणि राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क यामध्ये आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे, या दोन्हीमध्येच सांगता येणार नाही, म्हणून हे रॉंग आहे. वरीलपैकी कोणतेही हे पण ऑप्शन रॉंग आहे. म्हणून राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे या दोन्हीमध्ये आर्थिक न्यायाचे तत्व आपल्याला समाविष्ट केलेले आहे. तर
स्पष्टीकरणामध्ये आर्थिक न्यायाची तरतूद उद्देशपत्रिका प्रस्ताविकेत केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून राज्यांनी करावायची हे राज्यांना निर्देश दिलेले आहेत. म्हणून राज्याची ही मार्गदर्शक तत्वे आहेत. कलम 39 नुसार आपल्याला बघायला मिळते. मार्गदर्शक तत्वाद्वारे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची काय हे तत्वे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 3. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. उद्देशपत्रिका पहिला ऑप्शन आहे. उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. बरोबर आहे का? तर ऑप्शन क्रमांक बरोबर 1 बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक बी जर म्हटलं तर उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. इतर तरतुदीप्रमाणे पण उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे आपल्याला दुरुस्ती करता येते. म्हणून हे ऑप्शन रॉंग आहे. म्हणून उत्तर 1 बरोबर आहे, फक्त बरोबर आहे. ब का चुकीचं आहे? कारण की प्रस्तावनेत दुरुस्ती कलम 368 अंतर्गत करता येते, परंतु घटनेच्या मूलभूत संरचनेला हात न लावता म्हणून ही दुरुस्ती करता येते, असं केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 24 एप्रिल 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, उद्देशपत्रिकेबाबत काही खटले आहेत की उद्देशपत्रिका घटनेचा बाब आहे की नाही, हे त्याबद्दल 3 खटले यामध्ये काही निर्णय दिलेले आहेत. बेरुबारी युनियन खटला 1960 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असे स्पष्ट केले. बघा, बेरू नावाचा एखादा व्यक्ती आहे, तो नाहीच म्हणणार. कोणतं कार्य सांगा त्याला, बेरू आहे, त्याला समजत नाही म्हणून तो नाहीच म्हणणार. म्हणून इथं लक्षात ठेवायचं, प्रस्ताविका घटनेचा भाग नाही बेरुबारीमध्ये म्हटलं. केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं पूर्वीचे मत जे फेटाळले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आता घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. आणि भारतीय जीवन विमा खटला 1995 LIC खटला हे प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. काय अविभाज्य भाग? आता घटना निर्मात्यांनी ही प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे मानले. सर्व घटना निर्मात्यांनी पण ही भाग असल्याचे मानले. आणि प्रस्ताविकेबद्दल जर बघितलं तर कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि की त्यावरती प्रतिबंधही करत नाही. प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही आहे. म्हणजेच यातील तरतुदींचा भंग झाल्यास हक्क म्हणून न्यायालयात दाद मागता येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही आहे, पण ते कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत पण नाही आणि कायदेमंडळ त्यावर प्रतिबंध पण करत नाही. आता प्रस्ताविकेत कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करता येते, पण घटनेच्या मौलिक संरचनेला हात न लावता. केशवानंद भारती खटला 1973 मध्ये म्हटलेलं आहे. प्रस्ताविकेत आतापर्यंत एक वेळेस घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, ती 42वी घटनादुरुस्ती 1976 ने करण्यात आली. आणि त्यामध्ये जर बघितलं त्याद्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता म्हणजेच त्याला अखंडता, एकता नाही तर एकात्मता अखंडता हे समाविष्ट करण्यात आले. तर यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता म्हणजेच अखंडता आणि यामध्ये 42व्या घटनादुरुस्ती 1976 ने ॲड करण्यात आली. सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य खटला या खटल्यामध्ये 1965च्या खटल्यामध्ये प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असं पण लास्टला म्हटलेलं आहे. तर SR बोंबई विरुद्ध भारतीय संघ खटला 1994चा आहे. प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे असं इंटेग्रल पार्ट, जसं की LIC खटल्यामध्ये 1995 मध्ये म्हटलं, तर मुंबई खटल्यामध्ये पण सेम म्हटलेलं आहे त्यांनी, प्रस्ताविका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. तर तुम्हाला विचारू शकते की सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान खटल्यात 1965च्या आणि बेरुबारी युनियन खटल्यात एकच मत दिलेलं आहे की प्रस्ताविका घटनेचा भाग नाही आहे, तर हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? तर प्रथम उल्लेख तुम्हाला माहितीच आहे, सर्वप्रथम न्याय महत्त्वाचा आहे, म्हणून हे सरनाम्यातील क्रम लक्षात ठेवा. याप्रमाणे या प्रथम शब्दांचा उल्लेख आपल्याला महत्त्वाचा आहे. तर काय? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. कसं की न्याय असो, स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि समानता आणि बंधुता असलं पाहिजे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना असलं पाहिजे आणि उपासनेला पूजा देखील म्हटलं जाते, पूजा म्हणून पण तुम्हाला विचारू शकते. तर लक्षात ठेवायचं, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं रिदममध्ये लक्षात ठेवा, लक्षात राहील. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने ते ॲड करण्यात आलेले आहेत. तर ते राष्ट्राची अखंडता ॲड करण्यात आली आहे, राष्ट्राची एकता नाही, राष्ट्राची अखंडता. आणि भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविकेत 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये ॲड करण्यात आली आणि 3 जानेवारी 1977 मध्ये त्या घटनादुरुस्ती अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच अखंडता, एकता नाही, अखंडता, एकात्मता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले. एकता समाविष्ट केली नाही, तर एकात्मता समाविष्ट करण्यात आली आहे, लक्षात ठेवायचं. थोडा फरक बघूया आपण, एकात्मता आणि एकता यामध्ये फरक. तर एकात्मता म्हटलं तर मानसिक बाजू प्रदर्शित करते आणि एकात्मतेत राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत आहे. आणि एकता जर म्हटलं तर भौगोलिक बाजू प्रदर्शित करते, राज्याचा संघ म्हणून. तर एकता हे भौगोलिक बाजूच्या संदर्भात आहे, तर एकात्मता ही मानसिक बाजूच्या संदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. बेरुबारी म्हटलं मी तुम्हाला बेरुबारी नाहीच म्हणणार, तर राज्यघटनेचा भाग नाही, हे चूक आहे. केशवानंद भारती खटल्यात सरनामा हे राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला, हे बरोबर आहे. तर सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आला, स्ट्रॉंग. तर 42वी घटनादुरुस्ती 1976 ने एकच वेळेस बदल करण्यात आला. म्हणून कोणते विधान सत्य विचारले तर वरीलपैकी एकही विधान सत्य नाही असं म्हटलेलं आहे. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिलेला आहे म्हटलं, तर हे रॉंग आहे. थोडंसं वाचण्यामध्ये आपलं थोडंसं चुकलं, तर ठीक आहे, लक्षात ठेवा. तर सरनाम्यात आतापर्यंत
एकच वेळेस घटनादुरुस्ती करण्यात आली आहे, ते 42वी घटनादुरुस्ती 1976. बघा, वाचण्यामध्ये मी पण थोडीशी सिली मिस्टेक केली. अशाच पद्धतीने आपल्याला थोडंसं एक वाचण्यामध्ये प्रश्न आणि त्याचे ऑप्शन वाचण्यामध्ये पण लक्ष द्यावं लागते आपल्याला. घाई गडबडीत आपण वाचतो आणि चूक होते. म्हणून यापैकी विधान एकही सत्य नाही आहे, तर लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 7, उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करायची आहे आपल्याला. तर उद्देशपत्रिकेबद्दल काही मतं दिलेली आहे काही विद्वानांनी, ते मत आवश्यक आहे. राजकीय कुंडली कोणी म्हटलेलं आहे? तर राजकीय कुंडली म्हणजे मुन्शी यांनी म्हटलेलं आहे की उद्देशपत्रिका प्रस्तावना ही राजकीय कुंडली आहे, के. मुन्शी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे जर म्हटलं तर कल्याणकारी म्हटलं तर कृपलानी, लक्षात ठेवा एवढं, कल्याणकारी म्हणून कृप लक्षात ठेवायचं, म्हणजे थोडंसं रिलेट करायचं, लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. कल्याणकारी अचंबित करणारी तत्वे कृपलानी. आता त्यानंतर उत्कृष्ट गद्यकाव्य हे कल्याणकारी कृपलानी, त्यानंतर कुंडली म्हटलं तर मुन्शी, आणि उत्कृष्ट गद्यकाव्य जर म्हटलं तर पंडित ठाकूरदास भार्गव. आता पंडित यांनीच म्हटलं होतं की उत्कृष्ट गद्यकाव्य आहे, पंडितच म्हणणार उत्कृष्ट गद्यकाव्य. आणि अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा जर म्हटलं तर पाहिली, एक सर्वोत्तम मसुदा मी पाहिला, म्हणून मसुदा पाहिली ही पाहिली. अशा पद्धतीने थोडंफार ट्रिक म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बघा कसं, राजकीय कुंडली जर म्हटलं तर के मुन्शी, कुंडलीला उकार आहे आणि मुन्शीला उकार आहे म्हणजे कुंडली मुन्शी. कल्याणकारी कृपलानी, उत्कृष्ट गद्य पंडित, उत्कृष्ट गद्यकाव्य पंडित, आणि एक सर्वोत्तम मसुदा पाहिला म्हणजेच पाहिली. तर बघा, बेरुबारी संदर्भात खटलात घटनाकर्त्यांची मन ओळखण्याची किल्ली म्हटलेलं आहे. नाना पालखीवाला म्हणतो की घटनेचे ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. के. मुन्शी राजकीय कुंडली, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप म्हटलं तरी के. मुन्शी म्हणायचं. न्यायमूर्ती सिकरी माजी सरन्यायाधीश होते, अत्यंत महत्त्वपूर्ण वाद. सिकरी यानी सिग्निफिकन्स, इम्पॉर्टंट, अत्यंत महत्त्वपूर्ण वाद. आचार्य जे. बी. कृपलानी कल्याणकारी, तर एम. पाहिली सर्वोत्तम मसुदा, पंडित ठाकूरदास भार्गव अशा प्रकारचा सर्वोत्तम मसुदा, आणि त्यासोबत मौल्यवान भाग आत्मा आणि उत्कृष्ट गद्यकाव्य हे लक्षात ठेवा. आत्मा पण त्यांनी म्हटलं, मौल्यवान भाग पण म्हटलं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. ए. के. अय्यर, विचार व स्वप्न सरनाम्यातून व्यक्त होतात. ए. के. अय्यरजी तुमचे विचार आणि स्वप्न यामधून व्यक्त होतात. अर्नेस्ट बार्कर मुख्य तत्व, अर्नेस्ट बार्कर की नोट, लक्षात ठेवा. अर्नेस्ट बार्कर की नोट, काय स्पेसिफिक वर्ड लक्षात ठेवायची, थोडंसं रिलेट करायची, लक्षात राहील. एम. हिदायतुल्ला, सरनामा आपल्या संविधानाचा आत्मा असून तो राजकीय समाजाच्या प्रारूपाचे कथन करतो, लक्षात ठेवा. एम. हिदायतुल्ला. न्यायमूर्ती मधवळकर, सरनामा म्हणजे सखोल चिंतन, सुस्पष्टता आणि घटनाकरांची विशेष महत्त्व दिलेली बाब, तर हे लक्षात ठेवा. न्यायमूर्ती मधवळकर, सरनामा म्हणजे सखोल चिंतन, सुस्पष्टता आणि घटनाकरांची विशेष महत्त्व दिलेली बाब. ह्या बाबी आपल्याला उद्देशपत्रिकेबाबत लक्षात ठेवायच्याच आहे. तर काही बाबी मी तुम्हाला थोडंसं ट्रिक आणि वर्ड रिलेट केलेले आहे, तर लक्षात असू द्या. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. थर्ड चॅप्टर आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. आता बघा, यामध्ये प्रश्नांवर आपण स्पष्टीकरण जर बघितलं तर सर्व काही जी कॉन्सेप्ट आहे आणि फॅक्ट आहे या चॅप्टरमध्ये सर्व क्लिअर होईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या. आता ही विधाने लक्षात घ्यायची आधी आपल्याला. तर पहिलं विधान आहे, कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बरोबर आहे का, ते आपण बघणारच आहे. तर संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. तिसरं आहे, नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. आणि चौथे विधान आहे, असे विधेयक सादर करताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. तर जे काही महत्त्वाचे शब्द असतात जे आपल्याला प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये बघायला मिळणार, बंधनकारक, त्यानंतर जर बघितलं तर फक्त, अशा पद्धतीचे जे काही शब्द असतात हे महत्त्वपूर्ण लक्ष देऊन वाचणं आवश्यक आहे. नाही, हो हे महत्त्वाचं आहे. त्यासोबत आता यामध्ये काय विचारलं आपल्याला, तर कोणती विधाने बिनचूक आहेत, म्हणजेच ही विधाने बरोबर आहेत, कोणती विधाने, तर अ ब क हे बरोबर आहे असं म्हटलेलं आहे आपल्याला. तर बघूया आपण. तर पहिला ऑप्शन आहे, कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. म्हणजे एखाद्या राज्याचा भाग दुसऱ्या राज्याला जोडून पण नवीन राज्य निर्माण करू शकते. कलम 3 नुसार संसद बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमा व नावामध्ये बदल करू शकते, हे संसदेचा अधिकार आहे, बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भात जे काही विधेयक आहे ते विधेयक मांडताना पहिल्यांदा राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते, बरोबर आहे हे पण. आणि लास्ट विधान काय आहे, विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधानमंडळाचा सल्ला किंवा मत घेणे हे स्वीकारणे बंधनकारक असते, म्हणजे बंधनकारक नसते. ज्या राज्यामधून आपण एखादं क्षेत्र कमी करत आहे, दुसऱ्या राज्याला जोडत आहे, त्या राज्याशी संबंधित जे काही विधेयक आहे ते त्यांना सादर करावं लागते, पण त्यांनी जे काही दिलेला सल्ला आहे ते बंधनकारक नसतो. म्हणून अ ब क हे विधान बरोबर आहे. तर लास्ट विधान जे काही विधान ड आहे ते चुकीचं आहे. तर बघूया आपण स्पष्टीकरण. अस्तित्वात असलेल्या राज्यामधून नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार संसदेला कसा आहे. तर कलम 3 नुसार भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्याच्या स्थापनेसंबंधी व त्यातील बदलांसंबंधी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, हेच पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नवीन राज्य बनवणे बरोबर आहे. कोणतेही राज्याचे क्षेत्र वाढवता येते, कोणत्याही राज्याच्या क्षेत्रामध्ये काय कमी करता येते, आणि कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये पण त्याच्या बदल करता येते, आणि कोणत्याही राज्याच्या नावात पण बदल करता येते. म्हणजेच राज्याचे क्षेत्र कमी करता येते, राज्याच्या सीमामध्ये बदल करता येते, राज्याच्या नावात बदल करता येते, आणि नवीन राज्य बनवता पण येते. असे विधेयक केंद्रीय गृहमंत्रालय तयार करते. तर हे विधेयक तयार करते कोण, केंद्रीय गृहमंत्रालय. आणि हे विधेयक तयार केलं तर त्याआधी हे विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक आहे. तर बघा, यामध्ये 2 अटी दिलेल्या आहेत. तर ह्या अटी ज्या आहेत, हे 5वी घटनादुरुस्ती 1955 ॲड केलेल्या आहेत. यामध्ये पहिली अट आहे, यासाठी विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत सादर करावे.
बरोबर आहे. दुसरी अट, संबंधित राज्य विधिमंडळाच्या संमतीसाठी राष्ट्रपती ते विधेयक पाठवतात. त्यांना वेळ विनिर्दिष्ट करून म्हणजे त्यांना वेळ पण देतात आणि आवश्यकतेप्रमाणे वेळ वाढवूनही देतात. तुम्ही विचार करा यावर. पण विधिमंडळाने जे काही सल्ला दिलेला आहे, की हे राज्य निर्माण करायचं नाही किंवा करायचं, त्यांनी जे काही वाटेवर सल्ला दिला असेल, पण संसदेला जे वाटेल तेच करणार. त्यांचा जे काही दिलेला सल्ला आहे राज्यांचा, ते बंधनकारक नसणार. म्हणजे राज्य विधिमंडळाने आपले मत विचार दिल्यास राष्ट्रपती किंवा संसद ते मत स्वीकारू व फेटाळू शकते. तर 18वी घटनादुरुस्ती 1966 मध्ये याबद्दल काय म्हटलं, तर राज्य संकल्पनेत केंद्रशासित प्रदेशाचाही समावेश होतो. म्हणजेच या केंद्रशासित प्रदेशासंबंधी पण हे तरतुदी आहेत 18वी घटनादुरुस्ती 1966 मध्ये म्हटलेलं आहे. परंतु केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत संबंधित विधिमंडळाचा पाठवण्याची जी काही सल्ला आहे ती गरज नाही. म्हणजेच कसं, परंतु केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत जे काही तुम्ही विधेयक जसं की विधिमंडळाकडे पाठवता, तसं ते केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत पाठवणे गरजेचं नाही. परंतु परंतु काय, संसदेवर राज्य विधिमंडळाचा निर्णय बंधनकारक नाही. संसद आपल्या मताप्रमाणे निर्णय घेऊ शकते. इथे सिम्पली लक्षात ठेवायचं कसं, की कलम 3 नुसार संसद काय करते, नवीन राज्य एखाद्या राज्याला जोडून निर्माण करू शकते. संसद क्षेत्र कमी करू शकते राज्याचं. संसद त्या राज्याच्या नावामध्ये बदल करू शकते, सीमामध्ये बदल करू शकते. आणि हे जे काही विधेयक आहे, हे विधेयक गृहमंत्रालय म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालय तयार करणार. पण हे विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यानंतर जे काही राज्य विधिमंडळाकडे त्या ज्या राज्याचं क्षेत्र कमी करताय, नावामध्ये बदल करताय, त्या राज्याचा सल्ला घ्यायचा फॉर्मॅलिटीसाठी. पण ते राज्याचा सल्ला संसद व राष्ट्रपतीवर बंधनकारक नसणार. आणि हे 5वी घटनादुरुस्ती 1955 ने अट केलेली आहेत 2. तर 18वी घटनादुरुस्ती 1966 हे केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत त्यांचे क्षेत्र कमी करणे, नावात बदल करणे. तर असे विधेयक जसं की विधिमंडळाकडे पाठवतो, तसं केंद्रशासित प्रदेशाचा विचार घेण्याची काही गरज नाही. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून हे आपले जे काही हे विधान हे चुकीचं आहे, कारण की ते बंधनकारक असते म्हणून असं म्हटलं होतं. पण इथे संसदेवर ते राज्य विधिमंडळाचा सल्ला मत बंधनकारक नसते. तर काय म्हटलेलं आहे मग आपल्या भारत राज्याबद्दल, तर भारत भंजक राज्याचा अभंजक संघ आहे. म्हणजे कसं, जर सपोज बघितलं आपण, तर भंजक राज्याचा म्हणजेच आपल्यामधील जे काही संघराज्य आहे भारतामधील, तर संघराज्य कशा पद्धतीचं आहे, तर बघा, हे आपला संघ, यामध्ये जे काही राज्य आहेत, हे राज्य आपल्या संघामधून बाहेर आहेत अशा पद्धतीने. म्हणजेच संघाने या राज्यांना निर्माण केलेलं आहे. पण अमेरिकेमध्ये काय आहे, भंजक राज्याचा अभंजक संघ आहे. म्हणजेच जसं की आपल्या भारतामध्ये राज्यांचा जे काय आहे, आपण भंग करू शकतो, राज्याचा भंग करू शकतो. पण अमेरिकेमध्ये जर बघितलं तर राज्यांचा भंग होणार नाही. कारण की अमेरिकेमध्ये राज्यांनी मिळून जे काय आहे ते तयार केलेला आहे संघ. म्हणून अमेरिका अभंजक राज्याचा अभंजक संघ आहे. म्हणजे दोन्ही पण राज्य आणि संघ पण अभंजक आहे. पण भारत भंजक राज्याचा म्हणजेच राज्याचा भंग होऊ शकतो, पण अभंजक संघ आहे. म्हणजे संघाचा भंग होत नाही, म्हणजे संघराज्याचा भंग होत नाही भारतामध्ये. तर हे आपल्याला सांगितलेलं आहे इथे. तर काही बाबी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. संसदेने केलेले जे काही बदल आहे, हे साध्या बहुमताने केलेले असतात. सर्व काही सिंपली साध्या बहुमत लागते कलम 3 साठी. कलम 3 नुसार अंतर्गत संसदेने केलेले बदल राज्य विधिमंडळ नाकारू व फेटाळू शकत नाही, त्यांना स्वीकारावंच लागते. राज्य विधिमंडळाचे मत याबाबत कोणतेही बंधन संसदेवर नाही व राष्ट्रपतीवर नाही. असे विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. तर हे प्रश्न फिरून येऊ शकतात मित्रांनो. ह्या बाबी 4 ते 5 पॉईंट लक्षात ठेवायच्या. त्यानंतर जे काही आहे कलम 3 नुसार हे संसदेचा अधिकार पण लक्षात ठेवायचे. बस सिम्पली एवढं. आणि 5वी घटनादुरुस्ती 1955 आणि हे 18वी घटनादुरुस्ती 1966 केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत, जसं की राज्य विधिमंडळाचा जे काही सल्ला घेणं आवश्यक आहे, तसा केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत घेण्याची गरज नाही. हे काम एवढं डीपली तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत, कारण की व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही थोडंसं रिकॉल करा पुन्हा तर जास्तीत जास्त वेळेपर्यंत तुम्हाला लक्षात आहे. पुढील प्रश्न, 2016 साली ओडिसाची काही स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झालेली आहेत ओडिसाला, तर 80 वर्ष पूर्ण झालेले आहे. हे 2017 मध्ये विचारला होता प्रश्न. तर लक्षात ठेवा, ओडिसा जे आहे, हे ओरिसा या शब्दाऐवजी आता ओडिया हा शब्द 96वी घटनादुरुस्ती 2011 द्वारे घटनेच्या 8व्या सूचीमध्ये बदल करण्यात आला होता. पहिले ओरिसा हा शब्द होता, या शब्दाऐवजी ओडिया हा शब्द 96व्या घटनादुरुस्ती 2011 मध्ये ॲड करण्यात आला. तर 1 एप्रिल 1936 मध्ये ओडिसाची आपल्याला स्थापना बघायला मिळते आणि ते स्थापना कटकमधील कनिका पॅलेसमध्ये झालेली आहे. तर यामध्ये जर बघितलं तर 2016 मध्ये ओडिसाला 80 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि ओडिसाबाबत जर बघितलं तर ओडियाबाबत म्हणजेच ओडिसाबाबत, तर राजधानी भुवनेश्वर, लिंगराज मंदिर तिथे पक्क्यात आहे आणि कटक ही पूर्वीची राजधानी होती. आणि आता या राज्यात जर बघितलं तर नंदकवन हे इथे व्हाईट टायगर पण आढळतात. तर तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. स्टॅटिक जीकेमध्ये विचारू शकते की नंदकवन हे कोणत्या राज्यामध्ये आढळते, का, कारण की ते पॉप्युलर आहे व्हाईट टायगरसाठी. तर लक्षात ठेवायचं. आणि विचारू पण शकते, 2017 मध्ये विचारला, काय सांगते आज पण विचारू शकते, कारण की 2016 मध्ये कोणत्या राज्याला 80 वर्ष पूर्ण झाले, अशा प्रकारचा प्रश्न क्रिएट होऊ शकतो. इथे ओडिशा नाव दिलं पण तिथे तुम्हाला देणार नाही अशा पद्धतीने. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संघराज्यातील राज्य व त्यांचे स्थापना वर्ष याच्या जोड्या हे महत्त्वपूर्ण आहे. हे स्थापना वर्ष लक्षातच ठेवा. तर काय बघा, पहिले आहे नागालँडची स्थापना झालेली आहे 1963 मध्ये. मणिपूरची स्थापना झालेली आहे ते 1972 मध्ये. मणिपूरची स्थापना झालेली आहे 1972 मध्ये, लक्षात असू द्या. त्यानंतर जर बघितलं गोवाची स्थापना झाली आहे 1987 मध्ये. आणि झारखंडची स्थापना झालेली आहे 2000 मध्ये. मध्य प्रदेश, झारखंड हे जर बघितलं हे लास्टला आपल्याला बघायला मिळणार 3 राज्य आहेत जे 2000 मध्ये स्थापन झालेले आहेत.
तर बघा, ह्या जोड्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकते. 26 जानेवारी 1950 रोजी घटना लागू झाली आणि त्यात 29 राज्य 4 गटात विभागण करण्यात आले होते. 29 राज्याचे. पण विभागणी भौगोलिक, प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या अयोग्य होती आणि त्यामुळे भाषिक आधारावर प्रांताची काही स्थापना करण्याची मागणीवर जोर धरला होता. म्हणून त्यातच काही भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य जर बघितलं तर आंध्र प्रदेश 1953 मध्ये झालेले आहे. तर कारण की भौगोलिक, प्रशासकीय आणि आर्थिक याच बाबीवर काय विभागणी करण्यात आली होती. म्हणून भाषिक आधारावर पण प्रांताची स्थापना पाहिजे अशी मागणी केली होती. म्हणून 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे भाषिक आधारावर तयार झालेलं. म्हणून आंध्र प्रदेशची स्थापना वर्ष जर बघितलं तर 1 ऑक्टोबर 1953 लक्षात ठेवा. त्यामध्ये तारीख पण लक्षात ठेवा आणि महिना पण, कारण की पहिलं आहे आंध्र प्रदेश 1 ऑक्टोबर 1953. तर पद्दुचेरी 1954. तर घटनादुरुस्ती काय पद्दुचेरीची 1954 म्हटलं तर 14 लक्षात ठेवायचं. 1954च्या आखरी 4 आहे, तर इकडे 14 लक्षात ठेवायचं. 14वी घटनादुरुस्ती 1962 मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. महाराष्ट्र 1 मे 1960. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960चा. त्यामधील कायदा क्रमांक हे लक्षात ठेवू नका, 11चा आहे. तर गुजरात पण 1 मे 1960, कारण की बॉम्बे पुनर्रचना कायदा यामधूनच जर बघितलं होतं 1960 मध्ये स्थापना करण्यात आली. तर दादर नगर हवेली हे 1961 आणि दादर म्हणलं तर 10वी घटनादुरुस्ती. दादर 10वी घटनादुरुस्ती अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 1961. दीव दमन 1962. 12वी घटनादुरुस्ती 1962 मध्ये. दीव दमन 1962. दादर म्हणलं तर 10वी आणि दीव म्हणलं तर 12वी 1962. नागालँड 1963 मध्ये स्थापन करण्यात आलं. नागालँड राज्य अधिनियम 1962चा. हरियाणा, चंदीगड, पंजाब हे 1966 मध्ये यांची स्थापना आहे. तर हरियाणा, चंदीगड, पंजाब हे कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून स्थापन करण्यात आले? ते शाह आयोगाच्या. महत्त्वपूर्ण आहे. हिमाचल प्रदेश 1970 मध्ये स्थापना, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला त्याला. तर 3 राज्य आहेत पुढील: मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. तर 1972 मध्ये यांची स्थापना झाली. ईशान्य पुनर्रचना अधिनियम 1971. तिघांसाठी एकच. 19वे जर बघितलं तर मणिपूर, 20व्या क्रमांकाचे त्रिपुरा आणि 21व्या क्रमांकाचे मेघालय. मैत्रीमेघ असं लक्षात ठेवा. मैत्रीमेघ कसं? मैत्रीमेघ. मणिपूर, त्रिपुरा, मेघ हे एकाच वेळेस 19, 20, 21. सिक्कीम 1975 माहिती आहे तुम्हाला. 22व्या क्रमांकाचे राज्य होते, हे लक्षात ठेवायचं. 21व्या दिवशी होते आपल्याला आयोग. तर सिक्कीमची स्थापना तुम्हाला वर्ष माहिती असेल 1975, पण ते कितव्या क्रमांकाचे? 22व्या क्रमांकाचे. तर मिझोराम व अरुणाचल प्रदेश 1986 मध्ये. 23व्या क्रमांकाचे मिझोराम आणि 24व्या क्रमांकाचे अरुणाचल प्रदेश 1986 मध्ये. गोवा 1987 हे 25व्या क्रमांकाचे राज्य. स्थापना वर्ष आहे गोव्याचं 1987. तर हे स्थापना वर्ष लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, महत्त्वपूर्ण ठरू शकते आपल्याला. तर आता काही 3 राज्य आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत. तर 3 राज्य कोणते आहेत जे महत्त्वपूर्ण आहे, एकाच वर्षी स्थापना वर्ष आहे त्यांचं. तर ते एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचे डिवायडेशन झालं आणि नवीन राज्य तयार झाले. तर मध्य प्रदेशमधून छत्तीसगड तयार झालेले आहे 26व्या क्रमांकाला. उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल 27व्या क्रमांकाचे आणि बिहारमधून झारखंड निर्माण झाले 28व्या क्रमांकाचे. हे 2000 मध्ये स्थापना वर्ष लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. तेलंगणा जर बघितलं तर 2 जून 2014 29व्या क्रमांकाचे राज्य झालेले आहे. तर जम्मू काश्मीर आणि लडाख हे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. तर हे लक्षात ठेवा. जम्मू व काश्मीर आणि लडाख हे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. जसं की आंध्र प्रदेशचे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक होती डेट 1 ऑक्टोबर 1953. तशा पद्धतीने जम्मू व काश्मीर आणि लडाखचं लक्षात ठेवा 31 ऑक्टोबर 2019. 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करून जम्मू काश्मीर व लडाख झालेले आहे. दादर नगर हवेली व दमण दीव 26 जानेवारी 2020 2 केंद्रशासित प्रदेशाचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे, दादर नगर हवेली व दमण दीवचे. तर सिक्कीमबाबत जर बघितलं थोडक्यात माहिती, तर 1947 पर्यंत चोंगाल जे काही राजवट आहे त्या राजवटीखाली भारतीय संस्थान होते ते, आणि 1947ला भारताचे संरक्षित क्षेत्र बनले ते, आणि 1974ला ते सहयोगी राज्य बनले. त्यानंतर 35वी घटनादुरुस्ती 1974 मध्ये झाली आणि 1975ला सार्वमताने ते पूर्ण राज्याचा दर्जा त्यांना देण्यात आला. पण ते कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 36व्या घटनादुरुस्तीनुसार 1975 मध्ये. आणि याला जर बघितलं तर ते कोणत्या कलमाने ॲड केले? ते 371 एफने सिक्कीम, फिक्की, सिक्कीम म्हणून एफ लक्षात ठेवा. 371 हे कोड आहे सिक्कीमचा. मेघालय पूर्वी 22वी घटनादुरुस्ती 1969 मध्ये आसाम राज्यातील एक उपराज्य म्हणून दर्जा देण्यात आले. तर 1972ला पूर्ण राज्याचा मेघालयला काय दर्जा देण्यात आला. म्हणजेच कोण होते ते 3 राज्य? 19, 20, 21 म्हणजेच मैत्रीमेघ. मैत्रीमेघ म्हणजेच मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय 1972 मध्ये. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालील विधाने आहेत, ते विधाने बरोबर नाहीत ते ओळखायचं आपल्याला. तर बघा, कोणतं विधान बरोबर नाही आहे यामध्ये? राज्यघटनेत संघराज्य हा शब्द प्रयोग कुठेही केलेला नाही. हो, राज्याचा संघ म्हटलेला आहे, पण संघराज्य शब्दाचा प्रयोग नाही आहे राज्यघटनेमध्ये, बरोबर आहे. तर संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही आहे, बरोबर आहे. आपल्या इथं संघराज्यातून फुटून पडण्याचा अधिकार राज्यांना नाही आहे. अमेरिकेमध्ये थोडंसं उलट आहे, कारण की त्या राज्यांनी हे संघ बनवलेला आहे. पण आपल्या संघातून राज्य फुटून तयार झालेले म्हणजेच बाहेर पडलेले आहेत, तर त्यांना संघराज्याच्या बाहेर पडलेले नाही असं म्हणता येणार. पण संघराज्यांना तयार करण्यासाठी राज्यांची काहीच रोल नव्हता. पण अमेरिकेमध्ये संघराज्य तयार करण्यासाठी हे राज्यांनीच, अनेक राज्यांनी मिळून संघराज्य केलेले आहे अमेरिकेचं. म्हणून ते स्वतः त्यांचा अधिकार आहे, ते कधी पण फुटून बाहेर पडू शकतात. पण भारतामध्ये तसं होणार नाही. अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात, हे पण बरोबर आहे. कारण की अखिल भारतीय सेवा, जसं की आपण प्रशासकीय सेवा म्हणतो, UPSC या पद्धतीची जी काही सर्व्हिस आहे, ते संघराज्य तत्वाचा भंग करतात. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे. तर हे तर सरासर चुकीचं आहे, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे आपलं 4. कारण की राज्यपाल नेमणुकीची पद्धत ही कॅनडामधून घेतली आहे आपण, आणि राज्यघटनेत संघराज्य, फेडरेशन या शब्दाचा उल्लेख कुठेच करण्यात आला नाही. त्याचे 2 कारणे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. बघा, भारताचे संघराज्य राज्याच्या कराराने निर्माण झालेले नाही, जसे की अमेरिकेचे झाले, आणि घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार पण नाही. हे बरोबर आहेत.
प्रश्न क्रमांक 5 आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालील विधाने चुकीचे कोणते आहेत ते ओळखायचं. चुकीचं आहे, बरोबर आहे, बिनचूक आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर बघा, तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य आहे, बरोबर आहे. तर तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश असेल, हे पण बरोबर आहे. हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 वर्षे संयुक्त राजधानी असेल, हे पण बरोबर आहे. तर चुकीचे यावरीलपैकी एकही नाही, सर्व काही बरोबर आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014. बघा, तेलंगणा राज्य निर्मिती 2 जून 2014 रोजी करण्यात आली. तेलंगणा राज्यात सध्या 31 जिल्हे आहेत. ही यावेळीची जर बघितलं आपण करंटची आहे. तर 10 वर्षासाठी हैदराबाद ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्य दोन्ही राज्याची काय राजधानी राहील. आणि यामध्ये लोकसभा सीट जर बघितलं तेलंगणामध्ये 17 आहेत, आंध्र प्रदेशमध्ये 25 सीट आहेत. राज्यसभा लोकसभा तेलंगणामध्ये 7 तर इकडे आंध्र प्रदेशमध्ये 11 आणि विधानसभा 119 तर आंध्र प्रदेशमध्ये 176 आणि त्यासोबत जर बघितलं विधान परिषदेत 40 तर इकडे आंध्र प्रदेशमध्ये 58. तेलंगणामध्ये थोडंसं आंध्र प्रदेशपेक्षा लोकसभा सीट जास्त आहेत, राज्यसभा सीट पण जास्त आहे आणि विधानसभा सीट पण जास्त आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. हे आकडे लक्षात ठेवले नाही तर चालते. कमी व जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे हे एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढील प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 6 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषा व प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 1948 मध्ये तो तर त्याचे अध्यक्ष होते एस केदार. एस केदार आयोग म्हणतो आपण 1948चा. तर या भाषावर राज्य पुनर्रचनेसाठी काय काय होते, कोणत्या समित्या होते, कोणत्या आयोग ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. यावर प्रश्न वारंवार विचारले जातात, त्यांची स्थापना वर्ष पण विचारले जाते. तर पहिला बघू, एस केदार आयोग 1948 घोषित करण्यात आला 17 जून 1948ला. अहवाल दिला डिसेंबर 1948ला. अहवाल पण लक्षात ठेवायचा. अध्यक्ष जर बघितलं तर एस केदार हे अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश होते. सदस्य कोण होते मग एस केदार आयोगामध्ये? तर जगत नारायण लाल आणि पन्नालाल. लाल आणि पन्नालाल, नारायणलाल आणि पन्नालाल हे सदस्य होते कोणाचे? एस केदार आयोगाचे 1948चा. स्थापना संविधान सभेच्या अध्यक्षांनी केली होती. आणि शिफारस काय केल्या होत्या 1948 मध्ये? तर राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा. त्यांनी सांगितलं भाषा संस्कृतीचे काही घेणे देणे असं सांगितलं होतं एस केदारनं. इथे भाषाला त्यांनी हेच महत्त्व दिलं नाही, संस्कृतीला महत्त्व दिलं नाही, फक्त प्रशासकीय सोयीसाठी महत्त्व दिलं. आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली म्हणून हिंसक वळण लागले होते. एस केदार आयोगाने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा काय घटक अमान्य केला, कारण की भाषेला महत्त्व दिले नाही त्यांनी. पुनर्रचना करताना भाषा आणि संस्कृतीला महत्त्व देऊ नये असं म्हटलेलं आहे एस केदार आयोगाने. हे लक्षात ठेवा. कोणी काय म्हटलं, कोणी नाही म्हटलं, कोणी हो म्हटलं, हे अशा पद्धतीने ऑप्शन सेट करून आयोग आपल्याला चुकू शकतो. कारण की यामध्ये बऱ्याचशा आपल्या चुका होऊ शकतात, कारण की रिव्हिजन कमी होते. आणि रिव्हिजन जास्तीत जास्त होण्यासाठी आपल्या वारंवार स्पीडमध्ये तुम्ही लेक्चर त्यानंतर बघू शकता मित्रांनो. भाषा ही राज्याची काय पुनर्रचना करताना निकष असावी यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी काय दार आयोगाला निवेदन दिले होते महाराष्ट्राच्या संदर्भात, की भाषा ही राज्याच्या पुनर्रचनेसाठी एक निकष असावी. पण एस केदार आयोगाने हे काही सांगितलं नाही याबद्दल. तर जेव्हीपी समिती 1949. आता डिसेंबरमध्ये स्थापना झाली, एप्रिलमध्ये 1949 मध्ये अहवाल दिला. अध्यक्ष जेव्हीपीचे बघा कोणीच नव्हते, 3 सदस्य होते. जेव्हीपी जवाहरलाल, पी म्हणजेच पटेल आणि व्ही म्हणजेच पटेल म्हणजेच वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या हे जेव्हीपी समिती होय. तर याच्या अध्यक्ष कोणी नव्हते. लक्षात ठेवा, जेव्हीपी समितीची स्थापना 1949 मध्ये झाली आणि दुसरा ऑप्शन दिला आपल्याला आयोग की याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. तर याचे अध्यक्षच नव्हते. लक्षात ठेवा, काँग्रेस पक्षाने स्थापना केली होती जयपूर अधिवेशनामध्ये. तर भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही. यांनी पण जेव्हीपी समितीने भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही, परंतु भाषा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता त्यांनी. पण आधार अमान्य केला होता, कारण की पुनर्रचनेचा घटक असू शकते भाषा, पण भाषेला त्यांनी काय अनुकूलता दर्शवली नाही आहे. राज्य पुनर्रचना आयोग लवकरच स्थापन केला जाईल असे आश्वासन दिले आणि आंध्र प्रदेशची निर्मिती केली. त्यामध्ये पोट्टी श्रीरामुलू हे आंध्र प्रदेश भाषिक निर्मितीसाठी स्वतःचा जीव त्यांनी 56 दिवसाच्या उपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. तर त्यासाठी एक वांछू समिती निर्माण करण्यात आली होती. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश निर्मितीसाठी ज्या व्यक्तीने 56 दिवसाचं उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये त्यांचा मृत्यू झाला, तर त्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? वांछू समिती. लक्षात असू द्या. पंडित नेहरू वल्लभभाई पटेल या दोघांचे मुंबईबाबत एकमत झाले होते. लक्षात असू द्या. एकमत झाले की नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे पण ऑप्शनमध्ये सेट करू शकते, कारण की आपल्याला वाटते पंडित नेहरू वल्लभभाई पटेल यांचे एकमत झाले नसेल, तर दोघांचे एकमत झाले होते. ह्या बाबी ज्या काही बाबी सांगत आहे मी, कारण की ते प्रश्न तिथून क्रिएट होऊ शकतात, त्यावर जास्त फोकस करायचा मित्रांनो. राज्य पुनर्रचना आयोग 1953 डिसेंबर 1953 मध्ये स्थापन झाला. त्यानंतर सप्टेंबर 1955 मध्ये अहवाल दिला. 54 मध्ये अहवाल दिला नाही. तर फाजल अली याचे अध्यक्ष होते राज्य पुनर्रचना आयोगाचे. तर यामध्ये सदस्य के एम पन्नीकर आणि एच कुंजरू. बघा, राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य आणि एस केदार आयोगाचे सदस्य यामध्ये कन्फ्युजन नको. एस केदार आयोग म्हणलं 1948चा जगत नारायण लाल आणि पन्नालाल. इकडे राज्य पुनर्रचना आयोग 1953चा यामध्ये सदस्य के एम पन्नीकर आणि एच कुंजरू. केंद्र सरकारने हा स्थापन केला होता. तर लक्षात ठेवा, आणि काँग्रेस पक्षाने स्थापन केला असं पण ऑप्शन देऊ शकते. म्हणून कोणी काय स्थापन केलं, कोणता आयोग स्थापन केला हे पण महत्त्वाचं आहे. राज्य प्रमुखाचे काही पद आहे ते समाप्त करण्यात यावे, महत्त्वपूर्ण आहे. तर राज्य प्रमुखाचं पदच समाप्त करा. तर एक राज्य एक भाषा त्यांनी अस्वीकार केला होता. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे हे महत्त्वपूर्ण त्यांनी हे दिलं होतं, की राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे. पण आज पण तसंच पडलेलं आहे. तर गुजरात, मराठवाडा, महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य करावे आणि मूळ घटनेतील राज्याचे काही विभाजन आहे ते रद्द करायचे आणि त्या जागी 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश त्यांनी सांगितलं होतं. बघा, मूळ घटनेतील राज्याचे विभाजन रद्द करा म्हटलं आणि 16 राज्य 3 केंद्रशासित प्रदेश काय निर्माण करा. पण ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार सरकारने 16 ऐवजी 14 राज्य आणि 3 ऐवजी डबल 14 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आणि या कायद्याचा अंमल 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आला. कायदा 31 ऑगस्ट 1956चा आहे. लक्षात असू द्या. बघा, राज्यघटनेमध्ये काय होतं, राज्याची विभाजन रद्द केलं, त्या जागी 16 राज्य 3 केंद्रशासित प्रदेश. पण राज्य पुनर्रचना आयोगाने जर बघितलं, सरकारने काय केलं, 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.
तर ह्या बाबी आपल्याला आवश्यक आहे. तर ह्या बाबी महत्त्वपूर्ण आहेत आपल्याला. तर हे तेलंगणा आणि याबाबत जम्मू काश्मीर लडाखबाबत काही महत्त्वपूर्ण 2020मध्ये एकत्रीकरण केले हे लक्षात आपण याआधीच बघितलेलं आहे. तर हे आपण याआधीच बघितलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 8वा, भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे? तर गोवा ऑफकोर्स सर्वाधिक क्षेत्रफळाचं जे काही राज्य आहे ते महत्त्वपूर्ण आहे. तर याचे चौरस किलोमीटर पण लक्षातच ठेवा. 342,239 राजस्थान, 38,313 मध्य प्रदेश आणि 37,713 महाराष्ट्र. 2-2, 3-3 वेळेस जर रिकॉल केलं तर ऑटोमॅटिक लक्षात येईल. रिदममध्ये 342,239 राजस्थान, 38,313 मध्य प्रदेश आणि 37,713 महाराष्ट्र. सर्वात कमी क्षेत्रफळ जर म्हणलं तर गोवा 37,02 चौरस किलोमीटर. तर लक्षात ठेवा, हे पण क्षेत्रफळ विचारू शकते ऑनलाईन स्वरूपात. तर दुसरा आहे सिक्कीम. जगात भारताच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा क्रमांक लागतो. रशिया क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा. कॅनडा जर बघितलं तर हा 2ऱ्या क्रमांकाचा. चीन जर बघितलं 3ऱ्या. अमेरिका जर बघितलं 4थ्या. 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7वा भारत. जगातील सर्वात लहान देश जर म्हटलं तर व्हॅटिकन सिटी 0.44 आणि जगातील सर्वात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश म्हटलं तर रशिया. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास सर्वाधिक क्षेत्रफळ जर म्हटलं तर आपल्या केंद्रशासित प्रदेशाचं तर लडाखचं आहे. दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर एवढंच लक्षात ठेवा. बाकी मग अंदमान निकोबार आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ जर म्हटलं लक्षद्वीप आणि चंदीगड. ओके. भारताचं क्षेत्रफळ जर म्हटलं तर माहिती आहे तुम्हाला 32,87,263. जगाच्या 2.42% भारताने क्षेत्रफळ व्यापलेलं आहे स्वतःचं. तर भारताचं क्षेत्रफळ चीनच्या 103% म्हणजे 103 पट आहे. तर भारताचं क्षेत्रफळ पाकिस्तानच्या 4 पट व जपानच्या 8 पट आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जेवढं काही क्षेत्रफळ आहे त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी भारतामध्ये लोकसंख्याच आहे. तर अमेरिकेचं जवळ क्षेत्रफळ भरपूर आहे पण लोकसंख्या कमी आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले 3 राज्य जर म्हटलं आता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 3 जिल्हे जर म्हटलं तर पहिला आहे कच्छ गुजरात, दुसरा आहे लेह लडाख, जैसलमेर राजस्थान. ओके. कलेजा लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिली 3 काय जिल्हे तर कलेजा म्हणजेच कच्छ, लेह आणि जैसलमेर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान 3 जिल्हे तर माही पद्दुचेरी, मध्य दिल्ली आणि यानम पद्दुचेरी. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9वा, हे भारताचे 25 राज्य आहे. गोवा तुम्हाला माहितीच आहे 1987 मध्ये 25 राज्य बनले. गोवा द्वीप दमन पुनर्रचना अधिनियम 1987चा. हे आपण महत्त्वाची माहिती याआधीच बघितलेली आहे आपण. तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर 3 पर्यंत म्हणजे अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 संपवलेले आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. तर अशा पद्धतीने 2 लेक्चरमध्ये आपण 3 चॅप्टर कव्हर केलेले आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर वाटत असेल इतर सब्जेक्ट पण अशा पद्धतीने आपण चालू करायचा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.